नमस्कार. आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी मुलांना उन्हाळ्यात सुट्टीमध्ये खाण्यासाठी कुरकुरीत आणि चवदार अशी रेसिपी बनवणार आहे. यासाठी मोठी वाटी इथे बेसन घेतलेलं आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ घेतले. आता ह्याच्यामध्ये चिमूटभर कलर टाकायचे. कलरमुळे छान रंग येतो रेसिपीला. अर्धा चमचा हळद टाकायची. चवीनुसार मीठ टाकायचे. आता लाल तिखट चाळून टाकायचे. कारण मी इथं शेवग्यानं शेव बनवणार आहे आणि 0 साइजची शेव बनवणार आहे. आता ही जास्त तिखट असल्यामुळे मी थोडंच टाकलेलं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथे 4 चमचे गरम तेल टाकायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचे. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर ह्याच्यामध्ये थोडं शाबूचं पीठ करून टाकायचे. त्यामुळे एकदम छान शेव कुरकुरीत राहते. आता पीठ मळून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालून. आता बघू शकता एकदम छान असं सॉफ्ट पीठ मळून झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून छान असे एकजीव करून घ्यायचे. आता ह्याला तेल लावून घ्यायचे शेवग्याला. त्यामुळं छान असं शेवग्याला अजिबात पीठ चिटकत नाही आणि शेव पण छान पडते. आता एकदम 0 साइजची प्लेट लावून घेतलेली आहे. आता हे शेवगा भरून घ्यायचे. आता जेवढं पीठ बसेल एवढं या शेवग्यामध्ये बसवून घ्यायचे आणि आता हे शेवग्याचं झाकण लावून घ्यायचे. आता इकडे गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. थोडासा गॅस कमी करायचा आहे कारण तेलाची वाफ पोळण्याची शक्यता असते हाताला. तरी पण जास्त तेल तापलेलं आहे. थोडं थोडं वाफ पोळत आहे तेलाची. त्यामुळं मी जास्त येडे पण घेतलेले आहेत शेवचे. तर हाताला चटके बसत आहेत. त्यामुळं मी थोडेसे लहान साईजमध्ये शेव बनवलेले आहे. आता याच पद्धतीनं सर्वच शेव तयार करून घेणार आहे मी. आता इथं छान असं दोन्ही बाजूनी तळून घ्यायचे. तर बघू शकता एकदम छान अशी शेव तयार झालेली आहे. तर ही शेव पोह्यावर किंवा सुशीला केल्यावर त्याच्यावर टाकण्यासाठी बनवलेली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.